तुमच्या पत्रिकेमध्ये मंगळ भारी आहे, हे ग्रह भारी आहे, काय ना काय चालू आहे, हे ग्रह त्रास देत आहेत, ते ग्रह त्रास देत आहेत. ते काय त्रास देत नाही, तुम्हीच तो त्रास आणलाय तुमच्या पूर्वकर्मामुळे. रिलेशनशिप इश्यू झाले, पैशाचे इश्यू झाले, कर्जाचे इश्यू झाले, जॉब मिळत नाही आहे, करिअर होत नाही आहे, घर होत नाही आहे, लोकांना लग्न करून मोठे होऊन कामं करून 10, 15, 20 वर्ष जातात, पण ते एक साधी खोली घेऊ शकत नाही कधी. हेल्थ इश्यू, प्रोफेशनल इश्यू, पर्सनल इश्यू काहीही असो, सर्व कोणी थकलं, सर्व कुठे जाऊन आले तुम्ही, सर्व काय झालं तुमचं, साम दाम दंड भेद, एव्हरीथिंग इज ओव्हर, देन देर इज ओनली वन एंटिटी, महाकाली. आणि महाकालीचे कितीतरी स्वरूप आहे, प्रत्येक देवीचे कितीतरी स्वरूप आहे. बरोबर. आणि प्रत्येक देवी बरोबर साईडला एक भैरव असतो, इष्ट. कारण जर मी आज महादेवांना मानतो तर त्यांनी माझ्या आयुष्यात काहीतरी चमत्कार केले. जर कोणी स्वामी समर्थांना मानतं तर त्यांच्या आयुष्यात चमत्कार केले, म्हणून तो व्यक्ती त्यांना मानतो. तुमच्या आयुष्यात महाकाली देवींनी कसे चमत्कार केले, आता पर्सनल नका म्हणजे, पण काही नाही. आणि त्या माणसाने मला जे सकाळी 10:30 वाजता किडनॅप करून ठेवलं होतं 4 लोकांनी, ते मला रात्री 7:30पर्यंत सोडलं नाही. मारलं, फार मार खाल्ली, सर्व काय झालं, जे काय व्हायचं ते झालं. पण शेवटी त्या दिवशी माझ्या तोंडातून एकच शब्द येत होते की आई, जर असं जायचं असेल तर मी असं जाणार, मला कबूल आहे. जर हे माझे कर्म आहे, पण हे माझे कर्म नाही आहे, तर मी रात्री माझ्या घरामध्ये पाहिजे. महाकाली उग्र आहे, पण घाबरायची गरज नाही. उग्र कशासाठी आणि कोणासाठी आहे? जे नेगेटिव्हिटी आहे, लोकांना भीतीदायक आणि एनर्जेटिक वाली जी कामं आहे ती आवडतात, पण त्यांना हे कळत नाही की आपण हे जेवढं बघतोय तेवढं आपल्या औरामध्ये येत आहे. हो, तर तुम्ही ते बघण्यापेक्षा तुम्ही महाकालीकडे बघा, जीसस क्राइस्टकडे बघा, गणपतीकडे बघा, महावीर स्वामीकडे बघा, भैरवकडे बघा. श्वास घ्या, श्वास सोडा, श्वास घ्या, श्वास सोडा. तुमची एनर्जी, तुमची ऊर्जा तुम्ही एकदम मजबूत आणि चांगली ठेवा ना. सर्व काही महाकाली इज ब्लड. हां. आणि महाकालीचा एक स्वरूप, आईचा एक स्वरूप आहे माँ कामाख्या देवी. आणि तिथे योनीला वर्शिप करतो आपण, रक्त आहे तिथे. हॅलो गाईज अँड वेलकम टू बँटर विथ चेतन. मित्रांनो, आज आपल्यासोबत आहे कल्याण कुमार जैन सर. सर नमस्ते. नमस्कार. मित्रांनो, आजचा आपला पॉडकास्ट आहे महाकालीवर, देवी महाकालीवर. 2025ची देवी आपण महाकाली, 2025च्या एंजल आपण गार्डियन एंजल आपण महाकालींना कन्सिडर करतो. ते का करतो? महाकालींची उपासना केल्याने तुमच्या आयुष्यावर त्याचा काय परिणाम होऊ शकतो? महाकालींच्या उपासना केल्यामुळे तुमचं आयुष्य सुखकर होऊ शकतं का? पैसा, लग्न, डिवोर्स, त्याच्यासोबत कर्ज, या सगळ्या गोष्टींपासून तुम्ही दूर जाऊ शकतात का? कारण शेवटी एंजलची उपासना केल्यानंतरच तुमच्या आयुष्यावर परिणाम घडतो. तर सर, तुमचं परत एक वेळा स्वागत आहे. आणि आजचा टॉपिक आहे की महाकालीची उपासना, एंजल गार्डियन महाकाली. सर, महाकाली या देवीबद्दल तुम्ही काय सांगा? मी काय सांगू? एनिवे, सो सगळ्यात पहिली गोष्ट तर आकाशिक रेकॉर्ड्स माझे उघडल्यामुळे आणि ते सतत जे डाउनलोड चालू असतं त्यामुळे एक तर मला हे आलं की स्पेलिंग माझ्या हातून चेंज झाली अँड इट वॉज व्हेरी व्हेरी फेवरेबल. सो आपण मा लिहिताना MA लिहितो, मी लिहिताना MAA लिहितो, काली लिहिताना KALI, आय राईट KAALI. ते मला का आलं, का झालं ते मला माहीत नाही. कल्याण कुमार जैन इज ऑल्सो KLY AALY. ते तर न्यूमरोलॉजीमुळे होतं, पण दिस वॉज नॉट बिकॉज ऑफ न्यूमरोलॉजी. आणि इट इज महाकाली. म्हणजे आपण म्हणताना यू से की महासरस्वती, महालक्ष्मी, महाकाली, बट हियर महा के बदले आय एम यूजिंग मा म्हणजे आई. तो महाकाली का? व्हॉट वॉज युअर क्वेश्चन? महाकालींबद्दल काय सांगा? या आईबद्दल मी काय सांगू ते तर मला माहीत नाही. माझी आई आहे, आपल्या सर्वांची आई आहे. आणि सर्वात मोठं इम्पॉर्टंट हे आहे की एंजल थेरपीमध्ये it is known that energy is known as divine goddess forever. Divine goddess forever. अच्छा, आपल्याला हे माहीत आहे की महाकालीचा निर्माण कसा झाला. जेव्हा
मा दुर्गाने थर्ड आय त्यांची ओपन झाली, त्यामधनं शी पुट आउट ऑल हर पॉवर, ऑल हर वेपन्स, जे काय होते अस्त्र शस्त्र विद्या, ते सर्व ज्या एंटिटी एनर्जीला त्यांनी स्वतःहून बाहेर काढून जे हे केलं, आणि चंड आणि मुंड जे होते दोन्ही राक्षस, त्यांना ओके डिस्ट्रॉय करायला, ती पूर्ण लेजंड आणि स्टोरी आहे. ती एनर्जी झाली महाकाली. माझ्यासाठी मेन महत्वाचं हे आहे की वेन ऑल एल्स फेल्स, जेव्हा तुमचं सर्व काय करून झालंय आणि तुम्हाला कुठूनही सुटका मिळत नाहीये, कुठून सुद्धा तुम्हाला काहीही मार्ग सुचत नाहीये, दशा आणि दिशा मिळत नाहीये, आणि तुमचे कर्म सुद्धा एवढे ढीठ आहे, एवढे काय म्हणतात त्याला, ढीठ मराठी म्हणजे शब्द. तुमचे कर्म अतिशय चुकीचे कर्म करून आलेले आहात. चुकीचे तर आपले कर्म असतातच. आपण इथे येऊन पृथ्वीवर काही ना काही चुकीचं करतोच आहे. लवकर जे डिझॉल्व्ह होत नाही, लंप एकदम कडक, हा एकदम कडक, दगडासारखे, दगडासारखे तुमचे कर्म एकदम एकदम कडक असले, आणि तुम्ही त्याच्यावर हातोडा मारून 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 थकले, आणि तरी ते तुटत नाहीये, डिझॉल्व्ह होत नाहीये, तेव्हा मग या पूर्ण विश्वामध्ये, इन द एंटायर युनिवर्स, एंटायर कॉस्मोस, एकच एनर्जी, एकच एंटिटी आहे, ज्यांचं नाव आहे महाकाली. ओके, 100%. ह्याच्यावर काहीच विवाद नाही आहे. अँड दिस इज नॉट रिलेटेड टू एनी रिलिजन. आपण महाकाली म्हणतो, इजिप्शियनमध्ये दुसरं नाव होतं, आणि कुठे अजून नाव आहे, आणि कुठे अजून नाव आहे. फॉर्म इज ऑफ द डिवाइन मदर. डिवाइन मदर म्हणजे डिवाइनला आता मराठीमध्ये काय म्हणू, डिवाइन म्हणजे एक दैविक शक्ती. या डिवाइन म्हणजे दैविक शक्ती. डिवाइन मदर, दैविक आई, चेतनाची आई, कॉन्शियसनेस जो आपला आहे, आपला जो श्वास आहे, आपला जो ऑरा आहे, त्याची आई. तर एकच आई आहे, दॅट इज महाकाली. बिकॉज महाकालीचा जेव्हा उग्र रूप आला, जर ब्रह्म विष्णू आणि महेश तिघं जर एकत्र होऊन त्यांना नाही थांबवलं असतं, तर आज आपण इथे नसतो. दे वुड हॅव बीन नो अर्थ, दे वुड हॅव बीन नो पृथ्वी, बरोबर, दे वुड हॅव बीन नथिंग. राईट. सो वन डिवाइन गॉडेस आणि थ्री मेल गॉडेसेस, मेल गॉड्स, जस्ट सी द डिफरन्स. दॅट इज, म्हणजे ती एकमेव अशी शक्ती आहे. तुमचं जेवढंही कर्ज असो, कार्मिक डेट असो, इमोशनल डेट असो, मेंटल डेट असो, फिजिकल डेट असो, कोणत्याही प्रकारचं कर्ज असो, कोणत्याही प्रकारचं इलनेस, सिकनेस, बिमारी, आजारपण, काहीही असो, ओके, त्यातून आयदर पूर्णपणे सुटका मिळतो, नाही तर मग ते हिलिंग होते. रिलेशनशिप इश्यू असो, कोर्ट कचेरी, लिगल मॅटर्स असो, प्रॉपर्टी डिस्प्यूट, तुमच्या पत्रिकेमध्ये मंगळ भारी आहे, हे ग्रह भारी आहे, काय ना काय चालू आहे, हे ग्रह त्रास देत आहेत, ते ग्रह त्रास देत आहेत, ते काय त्रास देत नाही, तुम्हीच तो त्रास आणलाय तुमच्या पूर्वकर्मामुळे. रिलेशनशिप इश्यू झाले, पैशाचे इश्यू झाले, कर्जाचे इश्यू झाले, जॉब मिळत नाहीये, करिअर होत नाहीये, घर होत नाहीये, लोकांना लग्न करून, मोठे होऊन, कामं करून 10, 15, 20 वर्ष जातात, पण ते एक साधी खोली घेऊ शकत नाही कधी कधी. बरोबर आहे. कधी कधी जॉब करून, सगळं करून पण नाही, सर्व करून सुद्धा एक घर होत नाही, त्यांचं घर होत नाहीये, किंवा ज्यांच्याकडे एवढी घर आहे पण ते घरामध्ये शांतपणे राहू शकत नाही. ज्यांच्याकडे घर आहे, बंगला आहे, गाडी आहे, सर्व काही पैसा वगैरे आहे, पण पलंगावर उठले की ऊ आ आणि गोळ्या घ्यायचे 10-12 असे माझ्याकडे क्लायंट आहे, 12-12 गोळ्या, 15-15 गोळ्या घेत आहेत. अँड आय एम नॉट एक्झॅजरेटिंग, मी वाढून काही बोलत नाहीये. एक क्लायंट आहे, 15 गोळ्या चालू होत्या, नुसतं आपला तो डब्बा भरून ते कसे करतात विकली तसं. बरोबर. महाकालीचं काम करता करता, बाकीची एंजल थेरपी हिलिंग करता करता आज 1.5 वर्ष झालंय, 15चे आता 7 झाले. महाकालींची उपासना, महाकालींची हिलिंग, एंजल थेरपीची हिलिंग करून करून, एवढं सर्व करून 1.5 वर्षामध्ये 15चे 7 झाले गोळ्या. एवढा फरक पडतोय. हेल्थ इश्यू, प्रोफेशनल इश्यू, पर्सनल इश्यू, काहीही असो, सर्व कोणी थकलं, सर्व कुठे जाऊन आले तुम्ही, सर्व काय झालं तुमचं, साम दाम दंड भेद, एव्हरीथिंग इज ओव्हर, देन देर इज ओनली वन एंटिटी, महाकाली. आणि महाकालीचे कितीतरी स्वरूप आहे, प्रत्येक देवीचे कितीतरी स्वरूप आहे. बरोबर. आणि प्रत्येक देवी बरोबर
साईडला एक भैरव असतो, इष्ट इष्टदेव. इष्ट असतो भैरव. सर मला महाकाली देवींबद्दल मला चमत्कार ऐकायचे काही आयुष्यात घडलेले. सुरुवात मला तुमच्यापासून करायची, कारण जर मी आज महादेवांना मानतो तर त्यांनी माझ्या आयुष्यात काहीतरी चमत्कार केले. जर कोणी स्वामी समर्थांना मानतं तर त्यांच्या आयुष्यात चमत्कार केले, म्हणून तो व्यक्ती त्यांना मानतो. तुमच्या आयुष्यात महाकाली देवींनी कसे चमत्कार केले, आता पर्सनल नका म्हणजे, पण काही नाही मी देतो ना, पर्सनल एक्झाम्पल देतो. आणि तुमच्यामध्ये काही एंजल थेरपिस्ट तुमच्याकडून जे शिकून गेले आणि तेही महाकालींचे भक्त होते किंवा तुमच्या ओळखीतले लोक, त्यांच्या आयुष्यावर कसे चमत्कार झाले ना, मला ते सांगा, कारण लोकांना ते ऐकायचं सगळंच. आता मी 2 पर्सनल एक्झाम्पल देतो. येस. आता माझं वय 50 आहे. कधीतरी जीवनात एकदा मला किडनॅप केलं होतं कोणीतरी. आता 50 आहे. आय स्टार्टेड वर्किंग ॲट द एज ऑफ 14 आफ्टर माय फादर एक्सपायर्ड. ओके. तर 14 ते 50 मध्ये 36 वर्ष झाली आहे काम करत करत. त्यामध्ये 23 वर्ष झाले एंजल थेरपी करत करत. कोणीतरी मला एकदा किडनॅप केलं होतं, काहीतरी आमचं भांडण झालं होतं. इट वॉज माझी सुद्धा चुकी आहे त्याच्यामध्ये, त्यांचीही चुकी आहे, माझी चुकी आहे. माझी जास्त असेल कारण ते माझे कर्म असेल. आणि त्या माणसाने मला जे सकाळी 10:30 वाजता किडनॅप करून ठेवलं होतं 4 लोकांनी, ते मला रात्री 7:30 पर्यंत सोडलं नाही. मारलं, फार मार खाल्ली, सर्व काय झालं, जे काय व्हायचं ते झालं. पण शेवटी त्या दिवशी माझ्या तोंडातून एकच शब्द येत होता की आई, जर असं जायचं असेल तर मी असं जाणार, मला कबूल आहे. जर हे माझे कर्म आहे, पण हे माझे कर्म नाही आहे, तर मी रात्री माझ्या घरामध्ये पाहिजे. माझा चष्मा तोडून टाकला होता, माझ्यावर गरम पाणी टाकलं, थोडंसं माझा एका कानाचा जो पडदा आहे त्यावर थोडा डॅमेज झाला, बोट थोडंसं फ्रॅक्चर झालं होतं, फार झालं. आणि शेवटी 7:30 वाजता मला जेव्हा सोडलं, प्रॅक्टिकली एवढंच आहे की मला रस्त्यावर धक्का नाही दिलाय, पण गाडीतून बाहेर धक्का मारला. आणि मी काय करावं, मी घरी गेलो, वाईफ मुलगा कोणी नव्हतं. मी माझ्यासाठी चहा ठेवली, जे मी नेहमी करतो. मी माझ्यासाठी चहा ठेवली. चहा पिता पिता रडत रडत श्री गणेश आणि सिद्धिविनायक लालबाग राजाचा फोटो आहे माझ्या घरात समोर, आणि महाकालीचा फोटो आहे. त्यांना एकच सांगितलं, आज वाचवलंय ते फार छान झालंय, फार छान झालंय. म्हणजे पूर्ण जेवढे 100 वर्षाचे जे कर्म होते ते आज सुटले. कारण मी माझं पास्ट लाईफ रिग्रेशन 4 वेळा करून घेतलंय. ते मी आधी डिस्क्राईब केलं होतं. एका लाईफमध्ये मी जमीनदार होतो, एकामध्ये वैद्य होतो, एकामध्ये अनाथ होतो. आणि मी जे लोकांवर काय काय छळ केले आहे ते सर्व छळ तर आता माझ्यावर तर होणारच ना. तर तसले ते 2 एक्झाम्पल झाले. तर हा एक्झाम्पल, मी चहा घेतली, चहा पिता पिता रडत रडत माझं त्यांच्याशी बोलणं चालू होतं की बाबा वाचवलं, बरं झालं, चला म्हणजे आता यापुढे आता नवीन काहीतरी घडणार. आणि त्या दिवशी तसंच म्हणजे ते अच्छा, त्याच्यानंतर मी जेवण मागवलं मस्तपैकी, चहा टोमॅटो केलेला का सर? आरामशीर जेवलो. त्याच्यानंतर आंघोळ वगैरे केली, दुसरा चष्मा घातला, म्हणून 3 चष्मे ठेवतो मी. चष्मा वगैरे झाला, ते घातला, आंघोळ वगैरे केली. आणि मग जे उपासना, जी साधना वगैरे, जे काय माझं अफर्मेशन, साधना म्हणजे तंत्रमंत्रवालं नाही सर, पण एकच छोटा क्वेश्चन, तुमचं वय काय असेल तेव्हा? ते मी नाही सांगणार, ते मी नाही सांगू शकत. ठीक आहे. तुम्ही अंदाजा लावू शकता. जेवण मागवलं तर तुम्ही अंदाजा लावू शकता की ऍप वगैरे कधी आले, जेवणाचे ऍप कधी आले ते बघा. लेटेस्टच आहे, लेटेस्ट म्हणजे एवढं सुद्धा लेटेस्ट नाही झाले त्याला वेळ. जेवण मागवलं, आंघोळ वगैरे झाली, हे करता करता सर्व काही झालं. आणि त्या दिवशी डेट वगैरे लिहिलं डायरीमध्ये, अफर्मेशन माझ्या जर्नलमध्ये सर्व केलं. आणि मग मी बसलो माझे कार्ड्स घेऊन, सर्व घेऊन. आणि जी कार्ड रिडिंग माझी झाली आहे, माझ्या जीवनात माझी स्वतःची डिटेलमध्ये कार्ड रिडिंग मी 3 का 4 वेळाच केली आहे, 1.5-2 तासाची. जे मी अपॉइंटमेंट घेतो लोकांसाठी, एक मेजर अपॉइंटमेंट असतो एक्सक्लुझिव्ह 1.5 तासाचा, त्यासारखा मी माझा अपॉइंटमेंट केला. आणि जे मला महाकालीचे कार्ड चालू परत 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 महाकालीचा गायडन्स कार्डमधनं जे हातात व्हायब्रेशन येत होते, म्हणजे ते काहीतरी होतं की बाबा तुझं झालं, जे काय आहे ते गेलं, सुटका झालं, आता इथून तुझं नवीन आहे, ते सुरू करतो. आणि ते सुरू केलं आणि झालं ते झालं. आता स्टोरी जी आहे ती आहे, बरोबर. ते एक झालं. त्यावेळी किती वाजले होते, रात्री 3:30 वाजले होते. आणि जेव्हा तो माझा मी कार्ड बघून, जेव्हा मी तो कार्ड सुद्धा मला आठवतोय, तो कार्डमध्ये
नदी आहे, नदीमधून असा हात येतोय, हातामध्ये बाळ आहे. ते मला वाटतं ते कृष्णाला जेव्हा हे केलं होतं तेव्हा तेच तो फोटो असेल किंवा काय तसलं काहीतरी. तो कार्ड माझ्यासाठी एवढा आहे की बाबा वाचवलंय. माझा हात आहे, ओके, माझा हात तुझ्या पाठीशी आहे, माझा हात तुझ्यावर आहे, माझा हात तुझ्यासाठी, आणि तू माझा बाळ आहे. ते अजूनपर्यंत तो कार्ड जर मी बघितलं, आय एम ब्लेस्ड. तो एक झाला. आणि त्याच्यानंतर ही जी बँक आहे, आता तर मी नाव घेऊ शकतो, ABN AMRO म्हणून बँक होती. ABN AMRO आधी होती. त्यावेळी मी पुण्यातच होतो. ही 2006ची गोष्ट आहे. हे एकदम मी छाती ठोकून, वर्ष ठोकून सांगू शकतो, कारण कोणाला पाहिजे तर ते रेकॉर्डसुद्धा चेक करू शकतात. ABN AMRO आणि असले सर्व 3-4 बँक होते. मी शाळा करत होतो त्यावेळी. मी पाचगणीमध्ये होतो. मला एक शाळा करायची होती. शाळेसाठी मी लोन वगैरे उचलला होता बँकमधनं, आणि सर्व काही झालं. ती शाळाही मिळाली नाही, ती जागाही गेली. सर्व काय जे काय वाईट व्हायचं होतं त्यावेळी झालं. 7.5 होती, 2006ची गोष्ट आहे. 8 नंबरचा इयर होता. 2006 8 नंबरचा इयर. शनी शिकवतो ना 7.5 मध्ये, एक तर 7.5 आणि त्यामध्ये 8 नंबरचा वर्ष, म्हणजे तर डबल इफेक्ट. तो कोर्ट केस झाला, आता सर्व झालं. मी ज्या ट्रस्टींना पैसे दिले होते तो ट्रस्टी वारला. त्याच्या अकाउंटमध्ये पैसे गेले, तो ट्रस्टी वारला. तर त्याची बायको मुलं काही जबाब देत नाही मला, आणि मी तो एवढा मोठा लोन काढून तिकडे दिला होता. आता ते जबाब देत नाही, माझ्या हातात शाळा आली नाही, जागा आली नाही, परमिशन आलं नाही, मी ट्रस्टी झालो नाही, काहीच नाही झालं. आणि इथे हे बँकवाले सुरू झाले. 2-3 EMI बाउन्स झाले. पाचगणीमध्ये रात्री 12 वाजता, हे त्यावेळी फार होतं ह्या बँकेचं, वेदर इट इज एनी बँक. आता मी जे बँक अलाइव्ह आहेत आणि म्हणजे चालू आहे त्यांचं नाव मी नाही घेऊ शकत. ABN AMRO बंद झाली आहे, त्याचं नाव घेऊ शकतो. 6-7 अशी म्हणजे बँकेमधनं होतं. पण हे बँकवाले रात्री 12 वाजता मला शोधता पाचगणीला आले. पुण्यावरून पुण्यात ती शाळा घेणार होतो. ओके. पुण्यावरून ते पाचगणीला रात्री 12 वाजता आले. आणि जैन मंदिरामध्ये आमची रात्री 12ला मीटिंग चालू होती, कारण जैन मंदिरची प्रतिष्ठा आणि ते सर्व बाकीचं तिकडचं पाचगणीचं काय काम होतं. ते 12 वाजता आले आणि मला बोलवलं, म्हणजे शोधत आले, विचारत पोलीस स्टेशनमध्ये वगैरे गेले पाचगणीच्या. तर मी सुद्धा आलो बाहेर. मी त्यांना म्हणालो ठीक आहे, पण 12 वाजता कोण येतं रात्री? तिथं अलाउड नाही ना. म्हणजे काय करतात हे बँक सुद्धा, काय करतात. प्रायव्हेट लोक तर जे त्रास देतात आणि जे करतात ती वेगळी गोष्ट आहे, पण दीज आर पब्लिक ऑर्गनायझेशन्स. त्याच्यानंतर फार रूल्स निघाले की तुम्ही सूर्यास्ताच्या नंतर जाऊ शकत नाही, सकाळी तुम्ही एवढ्या वेळेत जाऊ शकतात, हे करू शकतात, ते करू शकतात. ते सर्व नंतरचे रूल्स आहे. पण 2004, 5, 6 मध्ये इफ यू रीड न्यूजपेपर्स, फार त्रास चालू होतं. फार म्हणजे फार अति. तर झाले हे, आता आले, हे सर्व झालं. त्यावेळी सुद्धा मी एकच, बाबा आई वाचव, मला काय करायचं नाही. तर 4 हट्टीकट्टी लोक एकदम मजबूत असे, म्हणजे बाउन्सर टाईप. तर माझ्याकडे त्या टाइमाला सचिन कांबळे म्हणून माझा म्हणजे मॅन फ्रायडे होता. ओके पाचगणीच्या शाळेमध्ये. तो माझा बाकी सर्व काम वगैरे बघायचं आणि आमच्या शाळेमध्ये होता. त्याला सांगितलं होतं बाबा ती व्हॅन काढ, गाडी काढ, कोणाची आहे ती. बेकरीवाल्याची गाडी होती. ते म्हणाले आमच्या बरोबर आहे. मी म्हणालो मी तुमच्या बरोबर नाही येणार, मी गाडी घेऊन पाठीमागे येतो, तुमच्या बरोबर नाही येणार. बरोबर. तुम्ही मला 2 अजून बुक्के मारले, तुम्ही काही केलं तर ती वेगळी गोष्ट. पैसे तर मला द्यायचेच आहे, बँकेचे, लोनचे, कर्जाचे, ते तर करावे वरून, आणि तुमची मी मार कशाला खाऊ. बरोबर आहे. मी म्हणालो रात्री 12 वाजता कोणी घेऊन जात नाही पहिली गोष्ट तर, पण तुम्ही म्हणताय आय एम विलिंग टू कम, मी येतो, पण मी माझ्या गाडीमध्ये येणार. आणि मी सचिनने सांगितलं. परत मी घरी जाऊन माझ्यासाठी चहा केली, चहा प्यालो, तिलक लावला, महाकालीचा कुंकू वगैरे होता तो तिलक लावला, थोडंसं जरा हे करून घेतलं, मंत्र मी बसलो. गेलो आम्ही 1:30 वाजता निघालो. 4 पर्यंत पुण्याला पोचलो. तर 4 वाजेपर्यंत मला तिथे खाली कुठेतरी त्यांची ती बँकची जी लॉबी आहे ABN AMROची, तिथे कुठे बसवलं. 7-7:30ला कोणाकडे त्या लोकांनी चावी मागवली. दिस इज ऑल ट्रू, आय एम नॉट मेकिंग एनिथिंग अप. येस. 8 वाजता जे मला ते कॅबिनमध्ये घेऊन बसले, ते संध्याकाळी 7 पर्यंत सोडलं नाही. जस्ट बिकॉज की तुमचे EMI बाउन्स झाले. EMI बाउन्स झाले. आणि नहीं बस अभी भरो. अरे अभी कहाँ से लाएगा इंसान, अभी होता तो फिर मैं थोड़ी ऐसे करता, थोड़ा तो टाइम चाहिए ना. संध्याकाळी 7 पर्यंत पाणी नाही, चहा नाही. पाणी चहा मला 2 वेळा मागावे लागले की बाबा मला
चहा तरी द्या. आता काय माहीत ते महाकालीने पाठवलं काय झालं की सचिनने माझ्या वकिलाला फोन केलं आणि माझा वकील आज सुद्धा जिवंत आहे. 503 नंबर त्याची ऑफिस आहे. अरोरा टावर्सच्या बाजूला काय आहे ते कोणतं तरी तिकडे मिस्टर परेरा, फ्रान्सिस परेरा वकील जिवंत आहे. पुण्यातच आहे सर. पुण्यातच आहे, अरोरा टावर्सच्या आजूबाजूला MG रोडला. सचिनने त्याला फोन केला की त्यांना कळलं की काय झालं. ते संध्याकाळी 7 वाजता त्या बँकेत आले आणि त्यांनी त्या चौघांना एकच सांगितलंय, मुकाट्याने त्याला सोडा माझ्या क्लायंटला, नाही तर मी असा केस टाकणार. व्हॉट एव्हर यू हॅव डन इज कम्प्लिटली इलिगल फ्रॉम ऑल अँगल्स. व्हॉट एव्हर यू हॅव डन इज कम्प्लिटली इलिगल फ्रॉम ऑल अँगल्स. रात्री 12ला जाऊ शकत नाही, तुमच्यासोबत आणू शकत नाही. यू हॅव टू गिव्ह अ टाईम, यू हॅव टू गिव्ह अ नोटीस. काय बघा, ज्यांना पैसे घेऊन पळायचंय ते तर पळतात ना देश सोडून. बरोबर आहे. ज्याला जायचं तो कसाही जातो. आपल्यासारखी माणसं तर जात नाही ना देश सोडून. 50 लाखासाठी 1-2 करोडसाठी कोण जाणार आहे देश सोडून? कोणी जाणार? खरी गोष्ट आहे. ज्यांना जायचंय ते तर गेले, त्यांचं कोणी काय करत नाही. त्यांना कोणी त्या लोकांना कोणी काय करत नाही. आणि आपल्यासारख्या माणसांना ज्यांचे 2-4 EMI बाउन्स झाले, आणि EMI बाउन्स का होतात चेतन? आपल्यावर त्रास असतो तेव्हा बाउन्स होतात ना. बरोबर झालं ते, त्या लोकांनी काहीच म्हटलं नाही. ते अँड ही इज अ जज ऑफ द हायकोर्ट, पुणे हायकोर्ट. त्याला यावं लागलं आणि त्या लोकांनी त्यांनी सोडलं. त्याच्यानंतर त्यांनी त्यात पूर्ण जेवढे बँक आहे 10 नोटीस करून त्यांना असे नोटीस पाठवले. त्याच्यानंतर मला एकही कधी फोन आला नाही, बँकेचा फोन आला नाही, कधी काही फोन आला नाही. आणि मी 3 वर्षात सर्व क्लिअर करून घेतलं. तुम्ही स्वतः दिले सर? हा, 3 वर्षात सर्व क्लिअर केलं. मग ते जे पैसे समोरच्या पार्टीला गेले होते, जे व्यक्ती वारले होते, ते तर जे काय ते लांब स्टोरी आहे, ते तर गेलं. ते जेवढे लॉस व्हायचं होतं, जे काय व्हायचं होतं ते सर्व झालं. ते झालं म्हणजे त्यावेळी सुद्धा ते महाकालीनेच वाचवलंय. तो माणूस आल्यामुळे ते झाला. आणि हेच ABN AMRO वाले कोर्टमध्ये जेव्हा घेऊन गेले परत, मुंबईमध्ये सुद्धा एक ह्यांची काय आहे, आपण लोन घेतलाय मुंबईवरून किंवा पुण्यावरून, कोर्ट केस कुठून करणार माहित आहे? जोधपूर, भुवनेश्वर, आपलं काय म्हणतात लखनौ, कुठल्या कोर्टाचं आपल्याला तिकडे म्हणजे हे लोक फिरवत राहतात. बरोबर. काय ही सिस्टम आहे देवाला माहित बाबा. पण खूप त्रास जेवढं या सिस्टम मध्ये नाही पडलं तेवढं बरं आहे. आपल्याला वाटतं की आपल्याला घर घ्यायचंय, गाडी घ्यायची आहे, पर्सनल हे घ्यायचंय ते घ्यायचंय, आपल्या चादरीप्रमाणे जेवढं काम केलं तेवढं बरं आहे. नाहीतर हे लोक वाट लावून टाकतात जीवनाची. आणि त्याच वेळी 2004 ते 2006 मध्ये कमीत कमी 12 ते 13 लोनमुळे सुसाईड झालेले. तेव्हा हे सर्व रूल्स बदली केले. हो. मिड डे न्यूजपेपर तुम्ही काढणार 2004, 5 आणि 6चे हेडलाईन आहे, मॅन कमिट्स सुसाईड बिकॉज ऑफ सो अँड सो बँक क्रेडिट कार्ड 48,000. एवढा त्रास द्यायचे माणसाला सुसाईड करायला लावतात. त्यावेळी सुद्धा त्या महाकालीमुळेच मी वाचलो. हे 2 जेव्हा किस्से झाले 2006, 2007 मध्ये मी महाकालीचा तो प्रोग्राम शिकलो, जे आता मी शिकवतोय लोकांना, ज्याबद्दल आपण आता बोलवणार. काय सर तो प्रोग्राम? ते मी सांगतो. ते शिकलो 2007 मध्ये. त्याच वेळी मला कळलं की वेन यू आर वर्किंग विथ दिस एनर्जी यू हॅव टू बी व्हेरी केअरफुल इन द सेन्स की करतायत तर पूर्णपणे करा, नाही तर करू नका. महाकाली उग्र आहे, पण घाबरायची गरज नाही. उग्र कशासाठी आणि कोणासाठी आहे? जे नेगेटिव्हिटी आहे आणि जी नियतीचे साफ नाही त्यांच्यासाठी आहे. बरं. बाकी कशाला उग्र असणार? कितीतरी स्वरूप आहे. तर 2007 मध्ये मी हा प्रोग्राम आधी शिकलो आणि 2007 मध्ये मी माझ्यावर अप्लाय केलं. हळूहळू सर्व सिच्युएशन इम्प्रूव्ह होत गेली. परत 5गणीला गेलो. परत 2008 मध्ये बोर्डिंग शाळा झाली. ती 2012-13 पर्यंत व्यवस्थित चालवली. ते सर्व झालं. तुमचं ड्रीम होतं सर? ते त्यावेळी ड्रीम होतं आणि ती सुद्धा ड्रीम आता म्हणूच नका, ते जाऊ जाते. ठीक आहे. ते काय या देशामध्ये काहीतरी लिगल काम करायचं ना, म्हणजे एक शाळा काढायला परमिशन जे पाहिजे त्यासाठी एवढं पळवतात की विचारू नका. बरोबर. आणि मी आणि माझ्या वाईफनी 5गणीमध्ये जी शाळा केली होती, JK हायस्कूल, ती 1 कप चहावर केली आहे. नो डॉक्युमेंट, नथिंग. गोविंद कासुर्डे नावाचे व्यक्ती आहेत ज्यांची ज्ञानदीप अकॅडमी शाळा. हे सर्व सत्य आहे. त्यांना विचारा. 1 कप चहावर त्यांनी सांगितलं माझं परमिशन वापर, शाळा कर, जे करायचं. अशी सुद्धा कामं होतात. अशी लोक आहे जगात. आणि एक हे बँकेचे कामं होतात. सर्व डॉक्युमेंट गिरवी ठेवून, सोनं हे ते सर्व गहाण ठेवून सुद्धा हा एवढा त्रास. आणि इथे 1 कप चहावर आपण शाळा करतो, 1 कप चहावर आपण डील करतो. जस्ट सी द डिफरन्स इन लाईफ. ते झालं. 2016 मध्ये मी हा प्रोग्राम घेतला बँक्वेट हॉलमध्ये आणि माझ्या घरी. आणि आता 2025 मध्ये हा प्रोग्राम मी ऑनलाईन करतोय. जस्ट सी द डिफरन्स. 9 इयर्स, 9 वर्ष.
कारण त्याच वेळी मला ते इंट्युशन होतं आणि मला ते डाउनलोड आलं होतं की माझ्याबरोबर काम करताना 9 वर्षामध्ये एकदा करायचं. मला दरवर्षी बोलू नको, दरवर्षी माझ्याबरोबर काम करू नको, 9 वर्षात एकदा काम कर. आणि जेवढे सेशन घ्यायचे तेवढे घे. आधी फक्त 40 सेशन होते, वाढत वाढत ते आधी फक्त 20 का 22 सेशन होते, त्याच्यानंतर 40 झाले आणि यावेळी आता 75 झाले आणि 75 मध्ये 50 अजून आले. प्रोग्रामिंगचे 125 सेशन हिलिंगचे आहेत. 1 वर्ष लागतो आणि हा प्रोग्राम फक्त जेव्हा वर्षाचा टोटल 9 असतो तेव्हा हा महाकालीचा प्रोग्राम असतो. आफ्टर 9 years. आता आहे सर 2025. मग तुम्ही स्टार्ट केव्हा करायला होता? स्टार्ट झालं सुद्धा, त्याला 6 महिने झाले, पण किती लोक जुळतात आहे, चालू आहे. Okay. लगभग आता कमीत कमी 450 माणसं हा प्रोग्राम करतायत ऑल ओव्हर द वर्ल्ड. आणि चेतन, देर आर मोर पीपल फ्रॉम अब्रॉड हू आर डुईंग दिस. लोकांना देर आर मोर पीपल फ्रॉम अब्रॉड हू आर डुईंग दिस देन इंडियन्स आहे, ते सुद्धा इंडियन्स आहे. पण आपल्या इथे काय झालंय, रिलिजन एकदम तसं हे झालंय ना, फेस्टिवल एकदम ते झालंय. पण जर एनर्जी ऊर्जा बरोबर काम करायची आहे ना, तर त्यामध्ये मग रिलिजन नाही बघायचं, त्यामध्ये तुम्ही त्या एनर्जीशी कसं कनेक्ट व्हायचंय. मी एक सिम्पल टेक्निक दाखवतो. सिम्पल. आता समजा हा महाकालीचा फोटो आहे सपोज. ओके, हा महाकालीचा फोटो तुम्ही असा समोर ठेवला आणि त्यांच्या समोर तुम्ही बघितलं, डोळे उघडून त्यांच्या समोर बघताय तुम्ही आणि श्वास घेताय आणि मग राईटला जाऊन श्वास, परत त्यांच्या समोर बघताय. हे टेक्निक तुम्ही फक्त ट्राय करा. ह्याला मी म्हणतो महाकाली अट्युनमेंट. 5 मिनिटं ट्राय करा, तुमच्या शरीरामध्ये व्हायब्रेशन किती येतात ते बघा. लोक पूजापाठ हवन करतात, मी करतो. 30-30, 40-40, 50-50 हजाराचे हवन होतात, 1-1 लाख रुपयाचे हवन होतं, मी करतो. मी नाही म्हणत नाही, पण ज्यावेळी तुमच्याकडे पैसेच नाहीये तेव्हा तुम्ही लाख रुपयाचं हवन करणार का? नाही पॉसिबल आहे. नाही पॉसिबल आहे. तुम्ही म्हणतात सर मेरे पास जहर खाने के लिए पैसा नहीं है, तो मैं आपको, म्हणजे कोणीतरी एस्ट्रोलॉजरनी सांगितलं की नाही आपको तो हवन कराना पडेगा, हे शांती करना पडेगा, तर त्यावेळी पैसे कुठून आणायचे? अजून लोन घेऊ, अजून कर्ज काढू. त्यावेळी मग हे कामाला येत आहे इंटरनल. हे इंटरनल वर्क आहे आणि आपलं हे जे महाकालीचा प्रोग्राम आहे पूर्ण इंटरनल आहे. तर तुम्ही डोळे बंद नाही करायचे त्यावेळी. ह्याचा अर्थ बघा, यू आर लुकिंग ॲट महाकाली अँड यू आर ब्रीदिंग इन. तर तुम्ही त्यांची ऊर्जा आतमध्ये घेताय. ओके. श्वासामुळे चेतना, तुमची चेतना जागृत होते आणि तुम्हाला जे नाही पाहिजे ते तुम्ही काढून टाकणार आहे. तर तुम्ही आधी यू ब्रीद इन आणि तुम्ही तोंडातून श्वास बाहेर सोडताय आधी फ्युचरला, राईट साईडला, शिवला, राईटला, म्हणजे तुम्ही तुमचा फ्युचर क्लिअर करताय. परत ब्रीद इन, पास्ट, लेफ्ट पास्ट क्लिअर करताय. आकाशिक, कार्मिक, व्हेरी गुड, एंजल. व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी नाईस, व्हेरी नाईस, करेक्ट. परत हे त्रिकोण झालं ना, बरोबर. पास्ट, प्रेझेंट, फ्युचर. पण प्रेझेंटमध्ये श्वास घेताना तुम्ही एवढ्या लोकांचा जो ह्या रूममध्ये श्वास आहे, पृथ्वीवर श्वास आहे, तो नाही घेत आहे. तुम्ही आईचा श्वास घेत आहात, कारण तुम्ही त्यांच्या फोटो समोर बघून श्वास घेता. सो यू आर अब्झॉर्बिंग हर एनर्जी, यू आर गेटिंग अट्यून टू हर एनर्जी. आणि हे 40 दिवस तुम्ही एकत्र लगातार करून पहा, विदाउट अ ब्रेक. यू विल स्टार्ट फीलिंग हर प्रेझेन्स, हर एनर्जी अराउंड यू. आणि तुम्ही त्यांचं नाव घेतलं की तुम्हाला इंट्युशन तुम्हाला मिळणार की बाळ हे कर, हे कळू नको, इथे जा, इथे जाऊ नको, त्याला फोन कर, त्याला फोन करू नको. यू विल स्टार्ट गेटिंग दॅट व्हायब्रेशन. एवढं सोपं आहे. मला आज प्रश्नच विचारू वाटत नाही सर, मला फक्त ऐकायला आवडतंय. एवढं सोपं, एनर्जी एवढं सोपं आहे. येस. पण आपल्याला हे का शिकवत नाही? कारण सर्व दाबून आणि लपून ठेवलेलं आहे. हा गोष्टी आणि मला हीच गोष्ट आवडत नाही की जे आपल्या कल्चर, आपल्या संस्कृतीमध्ये, भारतामध्ये चक्र हिलिंग पासून जेवढे काय हिलिंग आहे, जेवढे दाबून लपून थोडे थोडे काढून असे शिकवतात, असे हे करतायत. सर्व अब्रॉडची माणसं येतात हरिद्वारला, तिथे इथे तिथे 1-1 वर्ष राहतात, शिकून जातात आणि ते बाहेर त्यांचं मार्केटिंग करतात आणि ते काम करतात. आणि आपण आपल्या धरोहरची आदर, इज्जत आणि रिस्पेक्ट करत नाही करत. किती सिंपल काम आहे. तुम्हाला एक फोटो घ्यायचा आहे, त्याच्या समोर बघायचं आहे, श्वास घ्यायचा आहे, राईटला सोडायचा आहे, श्वास घ्यायचा आहे, लेफ्टला सोडायचा आहे. तुमच्या मुलाला शिकवा, शाळेमध्ये शिकवा, कुठेही शिकवा.
मी हे नाही म्हणत आहे की सर्वांनी महाकालीचा फोटो घ्या, तुमच्या धर्माप्रमाणे जीसस क्राइस्टचा फोटो घ्या, अल्लाचा फोटो घ्या, बुद्धिझमचा फोटो घ्या, तुम्हाला ज्याचा फोटो घ्यायचा आहे त्याचा घ्या, पण जिवंत माणसांचा नाही. प्लीज, माणसं आहे शेवटी, ते देव नाहीये. बरोबर. आय एम व्हेरी क्लिअर ऑन दॅट. त्यात ऊर्जा नाही. तुम्ही म्हणणार नाही नाही नाही, माझी आजी फार चांगली होती, ती माझ्यासाठी देवी आहे. नाही बाबा, तुमची आजी होती, व्यक्ती होती, इन्सान आहे, व्यक्ती आहे. शी इज नॉट गॉड. त्यांचेही कर्म आहे, तो तुमचा लिनिएज आहे. तुम्ही त्यांना नमस्कार करा, तुम्ही त्यांना आदर सन्मान करा, सत्कार करा, पण ते अँसेस्टर्स होतात, ते ईश्वर नाही. हे फार हिलिंगमध्ये फार गोंधळ चाललाय. लोक म्हणतात ते नाही, माझी आजी मला दिसते, माझ्या आजीने सांगितलंय, माझ्या आजीने हे सांगितलंय, माझ्या आजोबाने हे सांगितलंय. कोण म्हणतो नाही सर, माझे ना वडील वारले, ते वडील येतात आणि हे सांग. बाबा, ते तुमचे अँसेस्टर आहे, ते तुमचे पितृ आहेत. तुम्ही पितृंचं श्राद्ध करता, पितृंची श्राद्ध करतो, आगारी टाकतो आपण ना, देवळामध्ये आणून त्यांना नाही ठेवत, मूर्ती नाही, श्राद्ध करतात. पितृ आहे ते, आणि ही देवी आहे. तर हे डिफरन्स तुम्हाला कळायला पाहिजे की मी कोणत्या एनर्जी बरोबर काम करतोय. असं तर तुम्ही तो बोर्ड आणा, उईजा बोर्ड ज्याला म्हणतात, आणि तुम्ही ते खेळ करा त्याच्यावर, आणि तुम्ही आत्माला बोलवा, कोणती आत्मा येते ते बघा, आणि मग तुमची कशी 12 वाजता सांगा. यू कॅन कॉल सोल्स ना, तुम्ही आत्माला बोलू शकता. एवढे हॉरर पॉडकास्ट आता कशावर चालले, हॉरर पॉडकास्ट, बाप रे बाप, म्हणजे असं एकदम ते एक वेगळंच एक आपलं हे झालंय, इंडस्ट्री झाली हॉरर पॉडकास्ट. आणि मला जे सुद्धा भेटतात, सर हॉरर पॉडकास्ट करायचं आहे, का? कारण त्याचे व्ह्यूज जास्त आहे. लोकांना भीतीदायक आणि एनर्जेटिक वाली जी कामं आहे ती आवडतात, पण त्यांना हे कळत नाही की आपण हे जेवढं बघतोय तेवढं आपल्या ऑरामध्ये येत आहे. हो, तर तुम्ही ते बघण्यापेक्षा तुम्ही महाकालीकडे बघा, जीसस क्राइस्टकडे बघा, गणपतीकडे बघा, महावीर स्वामीकडे बघा, भैरवकडे बघा. श्वास घ्या, श्वास सोडा, श्वास घ्या, श्वास सोडा. तुमची एनर्जी, तुमची ऊर्जा तुम्ही एकदम मजबूत आणि चांगली ठेवा ना. नकारात्मक वस्तूकडे जाता कशाला आहे. हा, तर एनिवे, कमिंग बॅक टू द पॉइंट, नाही तर आपली स्टोरी चालू राहील. 9 वर्षामध्ये एकदा हा प्रोग्राम असतो, जेव्हा मंगळ ग्रहाचा वर्ष असतो. आता जेव्हा वर्ष सुरू होतात त्याला आपण 9 इयर सायकल म्हणतो. बरोबर. आता हे सुद्धा किती छान आहे. बाळ आईच्या पोटात 9 महिने राहतो, कधी कधी 7, 7.5, 8 महिने, कधी काय ते कॉम्प्लिकेशन असलं तर, नाही तर 9 महिने पोटात राहतो बाळ. वर्ष सुद्धा 9 आहे, आणि परत ती सायकल सुरू होते. आता पुढच्या वर्षी 2026 येणार. यू टोटल 2026, 2 + 2 4, 4 + 6 10, म्हणजे 1 नंबर म्हणजे सूर्यग्रहाचा वर्ष. त्याप्रमाणे 1 2 3 4 5 6 7 8 9, लास्टला 9 येतो. आणि लास्टला कोण येतोय 9 मध्ये? मंगळ कोण आहे? भूमिपुत्र, कर्जेचा कारक, ऍक्सिडेंटचा कारक. मंगलला काय पाहिजे? रक्त. महाकालीला काय पाहिजे? रक्त. तर जेव्हा सुद्धा हा 9 नंबरचा वर्ष येतो, त्या वर्षी भयंकर ऍक्सिडेंट्स, किती ऍक्सिडेंट्स होत आहेत. पहलगाम झालं एक ऍक्सिडेंट, टेररिझम, त्याच्यानंतर फ्लड्स, अर्थक्वेक्स, आग किती लागते. प्रत्येक दिवशी कोणत्या ना कोणत्या न्यूजपेपरमध्ये असतो, आज इथे हा गोडाऊन जळाला, तिथे हा घर जळाला, तिथे हे जळालं, तिथे ते मंत्रालयामधले फाईल जळाले, काय काय चालू आहे. बरोबर. तर मंगळ ग्रहाचं हे सर्व आहे. आता मंगळ उग्र रूप आहे. मंगळची स्टोरी आता तुम्हाला माहीत असेल, ती मी इथे सांगत नाही. पण जेव्हा मंगळ, आधी तो ग्रह नव्हता, जेव्हा मंगळ मग महादेवांकडे गेलं, मग महादेवांनी सांगितलं, बाबा आता झालं तुझं जे काय आहे ते, आता शांत हो आणि पृथ्वीवरच राहा, आणि मी ग्रहाचं म्हणजे त्यांना सर्व मान सन्मान ते सर्व दिलं, आणि ते ग्रह झाले. पण जेव्हा मंगळ उग्र होतो तेव्हा त्याला कधी कधी शिवजी सुद्धा शांत करू शकत नाही, महादेव सुद्धा. तेव्हा आई येते. आणि म्हणून जेव्हा सुद्धा वर्षाचा टोटल 9 नंबर आहे, त्याची गार्डियन एंजल आहे महाकाली. तर काय, आई आणि मुलगा सोबत आहे. बरोबर आहे. मुलगा आधी त्रास देणारच, मुलगा आहे ना, छोटा बाळ आहे, मुलगा आहे, बरोबर आहे. तो त्रास देणारच आहे, उलाढाल करणार, तोडफोड करणार. पण मग आई सांभाळून घेते त्याला सुद्धा आणि आपल्याला सुद्धा. बरोबर. म्हणून महाकाली 9व्या वर्षाची म्हणजे 2025ची, 2016ची, 2007ची आणि येणाऱ्या 2034ची गार्डियन एंजल झाली. असे प्रत्येक वर्षाचं एक गार्डियन एंजल आहे. सर, अमावस्या आणि पौर्णिमेला तुमचा काय प्रोग्राम असतो महाकालीचा? महाकालीची
आराधना उपासना म्हणजे त्याप्रमाणे नाही, त्यांच्याबरोबर काम कसं करायचंय, त्यांचं काय बोलायचंय, काय करायचंय, हे आता आमचं रोजचं चालू आहे. हे बघा, हे आता PDF बघा तुम्ही, ह्याच्यामध्ये 12 पॉईंट आहे. ओके, पूर्ण 12 पॉईंट आहे. बिगिनिंग 1 पॉईंट आहे, एंडिंग 1 पॉईंट आहे, आणि बाकीचे 10 पॉईंटला चेतन 10 बॉडी पार्ट्सला आम्ही टच करतो. तर वी स्टार्ट फ्रॉम इकडे टच करतो, इकडे टच करतो, इकडे टच करतो, नाभीला टच करतो, आपले सेक्शुअल ऑर्गन्सला असे टच करतो आपण, गुडघ्यांना टच करतो, हाताला टच करतो, आईजला टच करतो. हे सर्व ऑर्गन्सला जेव्हा आपण टच करतो तेव्हा त्यांचा ॲक्टिव्हेशन होतो. तर त्यांच्यावर जे जे काही बिमारी आहे ती नाहीशी होते, हळूहळू कमी होत जाते. तर हे जे ह्याला आपण म्हणतो महाकालीचे 12 इम्प्लांटेशन्स. हा PDF मी देतो सर्वांना, जे लोक सुद्धा हा प्रोग्राम करतात. हे त्यांना रोज एकदा दिवसामध्ये वाचायचं आहे, 24 तासामध्ये एकदा वाचायचं आहे. सर आता हे इंग्लिशमध्ये, मराठीतही? मराठीमध्ये नाहीये, ते माझ्याने झालं नाहीये, पण लोक वाचतात व्यवस्थित, ते करतात, आणि ते गुगलमध्ये टाकून त्याचं हिंदी ट्रान्सलेशन वगैरे करून घेतात, मिळून जातं. पण हे होतं कारण आता माझं सर्व काम बाकीचं इंग्लिशमध्ये झालंय, तर थोडं मी प्रयत्न करतो मराठीमध्ये नाही, पण क्लास घेताना मी थोडंसं मराठी आणि हिंदीमध्ये त्यांना मी एक्सप्लेन करतो, लोकांना ते कळून जातं. तर हा PDF रोज वाचायचा आहे 31 डिसेंबर 2025 पर्यंत. म्हणजे रोज तुमचं ऍक्टिव्हेशन झालं, आणि आठवड्यातून 2 लाईव्ह सेशन होतात. ओके, ट्रेनिंग पिरियड म्हणजे सरांना? नाही, हे ट्रेनिंग नका म्हणू, ह्याला हे ट्रेनिंग नाही, हे वर्कशॉप, हे तुमच्या स्वतःसाठी आहे. बरोबर, हे तुमच्या ट्रेनिंगसाठी नाही. तर आता महाकाली प्रोग्राम काय आहे मी सांगतो. महाकाली प्रोग्राम म्हणजे दर आठवड्याला तुम्ही 2 दिवस झूमवर येता. ओके, अर्धा तास, पाऊण तास किंवा 1 तास रात्रीच्या टायमाला, 9च्या नंतर नाही तर 10च्या नंतर, आणि एक एक महाकालीचा जो स्वरूप आहे तो मी एक्सप्लेन करतो त्यावेळी झूम मध्ये. ओके, आणि त्यावेळी मी त्याचं विवरण करून, जेवढं सुद्धा मला आई परमिशन देते त्याचं विवरण करून, डिस्क्रिप्शन करून, मी एक जो स्वरूप आहे त्याचं चॅनल करतो. इन्व्होकेशन म्हणजे इन्व्होक करायचं, आईची एनर्जी इन्व्होक करायची. इम्प्लांटेशन म्हणजे त्यांची ती एनर्जी आपल्या शरीराच्या अंगाला किंवा भागामध्ये इम्प्लांट करायची. ओके, आता समजा मला हार्ट प्रॉब्लेम आहे, कट क्लिअर डिलीट. कोणाला हार्ट प्रॉब्लेम आहे, सॉरी मला कशाला म्हणायचं, कट क्लिअर डिलीट. समजा कोणाला हार्ट प्रॉब्लेम आहे, तर त्यावेळी त्यांची ती ऊर्जा इन्व्होकेशन मधनं घेऊन आपण आपल्या हार्टवर असं हात ठेवतो, आणि ते पूर्ण आपण वाचन करतो. म्हणजे मी माझा चालू असतं, मग मी तुम्हा लोकांना सांगतो की आता हार्टवर हात ठेवा, आता नाभीवर हात ठेवा, आता डोळ्यावर हात ठेवा, आता इथे हात ठेवा. तसे ते सर्व ऍक्टिव्हेशन होतं. हेल्थ इश्यूज तुमचे हळूहळू सॉल्व्ह होतात. पहिला तुम्हाला ब्रेक थ्रू दिसतो 3 ते 6 महिन्याच्या आत. आता जे लोक प्रोग्राम करतात ते त्यांना 6 महिने झाले, प्रोग्राम चालूच आहे, 12 महिने चालू राहतो. ऑक्टोबरमध्ये मी सुरू केला होता नवरात्रीच्या वेळी, त्याच्यानंतर ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबरमध्ये केलं, आणि मग परत जानेवारीमध्ये सुरू केला. आता जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल 4 महिने झाले. आतापर्यंत 35 सेशन झालेले आहे, 40 सेशन अजून बाकी आहे. आणि मग त्याच्यानंतर त्यांची प्रोग्रामिंग होते. प्रोग्रामिंग म्हणजे महाकाली हेल्प करते आधी क्लिअरिंगसाठी, हे पूर्ण क्लिअरिंगसाठी आहे. ओके, क्लिअर होते सर्व जे चुका झालेल्या आहे किंवा ती बॅड एनर्जी आपल्यावरती सगळी निघून, जे काय तुमच्यावर तुम्ही काय ब्लॅक मॅजिक म्हणा, नकारात्मक ऊर्जा म्हणा, लोकांची काय जळण असेल, काय असेल ते काय म्हणा, तुमचे स्वतःचे काय कर्म असेल ते काय म्हणा, ते सर्व आधी क्लिअर होतात. आता क्लिअर झाल्यानंतर व्हॅक्युम तर राहत नाही ना स्पेसमध्ये, चालू राहते ना. आता बघा, एक श्वास घेतला, एक श्वास तर काढावाच लागणार. बरोबर, इट इज नॉट एम्प्टी. त्याचप्रमाणे हे सर्व निघाल्यानंतर तिकडे प्रोग्रामिंग करावी लागते, त्याला आपण प्रोग्रामिंग म्हणतो. आणि मग तुमच्या गरजेप्रमाणे तुम्ही प्रोग्रामिंग करतात. प्रोग्रामिंग माय मनी, प्रोग्रामिंग माय हेल्थ, प्रोग्रामिंग माय इन्कम किंवा जॉब किंवा करिअर किंवा जे काही प्रोग्रामिंग करायचं आहे. आकाशिक रेकॉर्ड्स प्रोग्रामिंग करा, कार्मिक रेकॉर्ड्स प्रोग्रामिंग करा. तर म्हणजे तुम्ही स्वतः तुमच्या शरीरावर एक्सटर्नल शरीर आणि आतलं शरीर, इंटरनल शरीर आणि एक्सटर्नल शरीर. एक्सटर्नल म्हणजे तुमचा ऑरा, इंटरनल म्हणजे तुमचे बॉडी ऑर्गन्स. तुम्ही त्यांना प्रोग्राम करून घेताय आणि तुमची हेल्थ एकदम व्यवस्थित होते. मी म्हणालो ना 15 गोळ्या ते 7 गोळ्यावर आले. आणि महाकालीचा प्रोग्राम होईपर्यंत डिसेंबरपर्यंत आय एम शुअर की दॅट लेडी विल कम टू अराउंड 2 टॅबलेट्स. हो, ते आपल्या पूर्ण प्रोग्राम अटेंड करतात सर ना. आपला 75 आणि 50 125 ग्रुप सेशन म्हणजे आठवड्यातून 2-2 नाही 4-4 सेशन आठवड्यातून होत आहेत. आणि हे सेशन एवढे पॉवरफुल आहे. आणि मुख्य गोष्ट काय माहिती आहे चेतन, तुम्हाला काय नाही करायचं आहे, तुम्हाला त्या सेशनमध्ये हजर राहायचं आहे
ऐकायचं यू हॅव टू बी प्रेझेंट आणि ऐकायचं. आता समजा तुम्ही नाही हजर राहिले, हा. तुम्ही रेकॉर्डिंग ऐका. तुमच्या रेकॉर्डिंग मिळते. रेकॉर्डिंग 31 डिसेंबर 2025 पर्यंत चालते, कारण हे पूर्ण वर्ष चालणारा प्रोग्राम आहे. आता फारशा लोकांना असं होतं की त्यांनी 10 सेशन अटेंड केले आणि त्यामधनं त्यांना एक सेशन एवढा आवडतो नाही, हा सेशन माझ्यासाठीच आहे. रिपीट कारण यामध्ये जे देवीचा स्वरूप आलाय तो माझ्यासाठी, मग ते रिपीटवर ऐकतात आणि त्यांना बेनिफिट होतो. एका माणसाला त्याचं 3.5 लाखाचं इन्क्रीमेंट मिळत नव्हतं. त्याचं नाव आहे संदीप सिंग, तो आहे दिल्लीमध्ये क्लायंट आहे. मी त्याचं आता नाव सुद्धा घेऊ शकतो, कारण त्यांनी ऑक्टोबरमध्ये सुरू केलं आणि त्यांनी त्या दिवशी फीडबॅक सुद्धा दिला. तो म्हणाला की सर मेरा जॉब का काम हो गया, इंक्रीमेंट नहीं मिल रहा था. वो इंक्रीमेंट कितीतरी होतं, आता त्यांनी मला किती अमाऊंट सांगितलं मी ऐकलं नाही, पण म्हटलं काहीतरी होतं. इन्क्रीमेंट मिळालं, सॅलरीचा सर्व इश्यू सॉर्ट आउट झालं आणि मुख्य म्हणजे त्याला ऑफिसमध्ये जे लोक त्रास द्यायचे, त्याच्या प्रति जे नकारात्मक ऊर्जावाले लोक होते, ते आता त्याला कोणी त्रास द्यायचं सर्व बंद केलंय. 6 महिने झाले त्याला. ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिलमध्ये त्यांनी फीडबॅक दिलाय. अशी फारशी लोक आहे. तर हे सेशन होतात, हे क्लिअरिंग होतं आणि हे तुम्ही नाही अटेंड करू शकलो तर तुम्ही रेकॉर्डिंग ऐका. बरोबर आहे. अच्छा, आता महाकालीचे कितीतरी स्वरूप येतात. कधी महाकालिका येते, कधी ते 10 महाविद्यामधली कोणतरी आई येते, कधी मा बगलामुखी, कधी मा चिन्नमस्ता, कधी काय, किती स्वरूप आहे महाकाली, आपल्याला सुद्धा माहित नाही. पण जेव्हा ते स्वरूप येतात तेव्हा ते एक एक स्वरूप आपल्या एक एक जीवनाला हील करतं आणि घाबरायची काही गरज नाहीये. उग्र रूप जेव्हा येणार, जर तुमच्यामध्ये काही निगेटिव्ह असेल तर ते काढेल. तुम्हाला काही घाबरायची गरज नाही. तुम्ही बघताय ना महाकालीचं, मग तुम्ही काय घाबरायचं. अच्छा, आता तुम्ही म्हणणार सर मग आम्ही काय करतोय. तुम्ही रोज हे वाचताय 5 ते 10 मिनिटं आणि जो स्वरूप येतोय त्याचं जर काय आहे तर तुम्ही ते करताय. फॉर एक्झाम्पल, जेव्हा मा बगलामुखीचं झालं तेव्हा त्यावेळी गायडन्स आला होता की सर्व पार्टिसिपंटना सांगायचं आहे की 7 दिवस सेशन ऐकल्यानंतर, हा जेव्हा तुम्ही सेशन ऐकताय त्याच्यानंतर तुम्हाला 7 दिवस हळदीचा तिलक लावायचा आहे. ओके, बस तेवढी प्रोसेस तुम्हाला करायची आहे. काय खर्च झाला त्याच्यामध्ये, हळद तुमच्या किचन मध्ये आहे, बरोबर आहे, सबके पास हल्दी होती है घर, बरोबर. तुमको तिलक लगाना, तुम्हाला टिळक लावायचं 7 दिवस फक्त आंघोळ करून. झालं मा बगलामुखीचं इन्व्होकेशन. त्याच्यानंतर मा कमलादेवीचं का कोणाचं इन्व्होकेशन झालं होतं. त्यावेळी आलं होतं की जेव्हाही वेळ मिळेल तेव्हा लोटस कमलचा फूल महालक्ष्मी टेम्पलमध्ये म्हणजे महाकाली टेम्पलमध्ये द्यायचं. आता सर्व अब्रॉडचे क्लायंट एकदम, आयर्लंड म्हणून मला फोन आला, आयर्लंड, न्यूझीलंड, इधर तो कमल नाही मिल रहा, आम्ही कुठे जाऊ, आम्ही काय करू. हे बाबा तुम्ही काही टेन्शन घेऊ नका. मी सर्वांची नावं घेतली, महालक्ष्मी मंदिरमध्ये गेलो आपल्या तिकडे मुंबईला, तेवढे सर्वांच्या नावाचे कमळ घेतले आणि सर्व मीच अर्पण करून आलो. 30 रुपयाचा एक कमळ फुल होता, अर्पण करून आलो. मी म्हणालो बाबा ह्यांची नावं आहे ते झालीच. आता गेल्या आठवड्याला मोठं हवन झालं, त्यामध्ये त्यांची सर्वांची नावं घेतली आणि सर्व ते काय करायचं होतं ते केलं. तर काय असतं, माझं काम मी करतोय, आईचं काम आई करते, तुमचं काम तुम्ही करताय. तुम्हाला ऐकायचंय सेशनमध्ये, सेशन ऐकल्यानंतर तुम्हाला जो सेशन आवडला तो तुम्ही परत ऐका आणि त्यामध्ये कोणती प्रोसेस आली तर ती तुम्ही फॉलो करा. आता प्रोसेस काय आहे, तिलक लावा, हे करा, ते करा, कमळ, असं काहीतरी. कधी आलं होतं एक डाळिंब आलं होतं कोणत्या तरी, आय थिंक चिन्नमस्ता का कोणत्या तरी स्वरूपाला आलं होतं की महाकालीच्या मंदिरमध्ये जाऊन कुठे एक डाळिंब ठेवून या, बस, बाकी काय ना. कधी आलं होतं श्रीफळ ठेवून या, असे काहीतरी आले प्रोसेस ना, आले तर ठीक आहे. एक लास्ट प्रोसेस असते मोठी, जो महाकालीचा फोटो तुमच्याकडे असतो त्यावेळी, किंवा मी तुम्हाला सांगतो छोटा फोटो आणायला, जेव्हा आता हे येणार आहे, अजून हे आलं नाही, ते शेवटी येईल ना सर, ते शेवटी, तेव्हा तुम्हाला एक पिक करायचंय तुमच्या बोटाला, ओके, आणि 1 किंवा 2 ड्रॉप्स ब्लड त्या महाकालीच्या फोटोवर तुम्हाला अर्पण करायचे आहे. ओके, कारण आई रक्त मागते, मंगळ रक्त मागतो, आणि तो 2 थेंब रक्त तुमचा एकदा तिकडे गेला म्हणजे तुम्ही सरेंडर केलं. बरोबर. रक्त म्हणजे काय, तुमची लाईफलाईन आहे ना, तुमची बॉडीची लाईफलाईन. ते तुम्ही एकदा सरेंडर केलं की यू आर प्रोटेक्टेड फ्रॉम ऑल द इल इफेक्ट्स ऑफ मार्स ऑल्सो. मंगली कसा, तुम्ही तुमचं काही प्रॉब्लेम आहे मंगळ ग्रहाचं वगैरे, ते सुद्धा तुमचं सॉर्ट आउट होऊन जातं, आणि महाकालीचं सुद्धा. म्हणून 9 वर्षामध्ये एकदाच. आता 9 वर्षामध्ये एकदा हे रक्त दिलं म्हणजे पुढचे 9 वर्ष जरा रिलॅक्स असतो.
आणि रिलॅक्स मध्ये तुम्ही काय करणार, नवीन कर्म जनरेट करणार. 1 2 3 4 5 6 7 8 8 वर्ष तुम्ही जगणार, परत काही ना काही उलाढाल करणार, वर खाली कर्म जमा होणार, 9व्या वर्षी ते कर्म परत साफ करायचे. सो इट्स अ व्हेरी ब्युटिफुल 9 year क्लिअरिंग प्रोसेस आणि फार चांगली आहे. 75 सेशन्स तर हिलिंगचे आहे, 50 सेशन्स आहे प्रोग्रामिंगचे, 125 ग्रुप सेशन्स आहे. सर्व ग्रुप हिलिंगमध्ये पर्सनल नाही आहे, हिंदी आणि इंग्लिशमध्ये असतात. अटेंड करायचे, ऐकायचं आणि मग सोडून द्यायचं आणि रोजचा आपला PDF वाचायचा. लोकांना फार फरक होतोय. सर जर कोणत्या स्त्रीला अडचणीस म्हणजे आपण म्हणू की पिरियड्स मध्ये, तर तेव्हा ते ऐकू शकतात सर्व काही. मा काली इज ब्लड. हा, आणि मा कालीचा एक स्वरूप, आईचा एक स्वरूप आहे मा कामाख्या. मा कामाख्या देवी. आणि तिथे योनीला वर्शिप करतो आपण, रक्त आहे तिथे. सो पिरियड्स असो, काहीही असो, तुम्हाला काहीही झालं असेल, तुम्ही आजारी आहात नाही आजारी आहात, काही तुम्ही रोजचं रोज आपलं सेशन करू शकता. एखादा व्यक्ती जर व्यसन करतो, समजा असं रेग्युलरली करतो की ड्रिंकिंग, स्मोकिंग, दॅट इज अलोन इन दिस. महिन्यातून एकदा मी बिअर पितो चेतन, आधी सुद्धा सांगितलं मी पॉडकास्टमध्ये. महिन्यातून एकदा नाही तर कधी 2 महिन्यातून एकदा. तर माझं ते बिअर पिण्याचं जे सुद्धा काही कारण असेल, हेल्थ म्हणा, दुसरं काय म्हणा, शॉक म्हणा, काही म्हणा, ते ज्या दिवशी असतं त्या दिवशी माझं सकाळी तर मी माझा प्रोग्राम तर आटपून घेतो ना, इन्व्होकेशन, अफर्मेशन, हे ते माझे जे रोजचे कार्यक्रम आहे ते मी सकाळी करून घेतो. संध्याकाळी मी फ्री आहे. तर तुम्ही सुद्धा हे प्रोग्राम जे आहे सकाळी उठल्यानंतर तुम्ही तुमचं करून टाका. मग तुम्हाला संध्याकाळी तुम्ही तुमचं नॉनव्हेज खाताय का तुम्ही ड्रिंक करताय, त्याच्याने आईला काहीही घेणं देणं नाही. दिस इज नॉट रिलिजन. हा रिलिजियस ॲस्पेक्ट नाही, हा एनर्जीचा ॲस्पेक्ट आहे. तुमच्यावर खाण्याची, पिण्याची, झोपण्याची, जगण्याची, मजा करायची काही रोकटोक नाही आहे. फक्त एकच आहे की बाबा तुम्ही सरेंडर करा आणि व्यवस्थित काम करा. तुम्ही पृथ्वीवर आले भोगायला, भोगा ना, कोण नाही म्हणतोय. तुम्ही काय 130 करोडचा पॉप्युलेशन आहे, सर्व काय साधू संत व्हायला नाही आले ना. बरोबर, सर्वांचे कर्म वेगळे आहे. तर तुम्ही भोग घ्यायला आले पृथ्वीमध्ये, एवढे चांगलं आहे. तुम्ही फिरणार, अब्रॉडला जाणार, पिक्चर बघणार, मॉलमध्ये जाणार, गरम गरम वडापाव खाणार, कधी कांदे भजी खाणार, कधी पावभाजी खाणार. आता मी जे नाही म्हणून मी हे तर नाही म्हणू शकत की तुम्हाला की बाबा तुम्ही कांदे बटाटे नका खाऊ, नॉनव्हेज नका खाऊ. मी सुद्धा कांदे बटाटे खातो. म्हणजे काय, सर्व आपापल्या प्रमाणे, बरोबर, धर्माप्रमाणे किंवा कसंही म्हणा, भोग करायला आले, भोग करा, व्यवस्थित राहा, फेस्टिवल सेलिब्रेट करा, सर्व काही करा. पण ही जी कामं आहे ती सकाळी उरकून टाकली, मग तुम्ही संध्याकाळी तुमचा ड्रिंक वगैरे घेतला तो इट्स ओके. माझ्या या प्रोग्राममध्ये, माझ्या म्हणजे जो मी चॅनल केलाय आईच्या प्रोग्राम मध्ये, त्याची काही बाधा नाही. इट्स नॉट रिलेटेड टू रिलिजन, इट इज नॉट रिलेटेड टू एनी अदर बिलीफ सिस्टम. दिस इज प्युअरली युअर ब्रेथ एनर्जी अँड युअर कनेक्शन विथ एनर्जी. सर याला काही एज लिमिट आहे का, की इतक्या वर्षाच्या वयाचे मुलंच आहे किंवा माझे सर्व प्रोग्राम ना चेतन 21 and above. ओके, 21 and above माझे प्रोग्राम. पहिली गोष्ट. बरोबर. दुसरी गोष्ट, माझ्या प्रोग्राम करताना मी लोकांना सांगतो, प्लीज अवलंबून राहू नका, डिपेंड राहू नका, नाही तर माझे प्रोग्राम करू नका. मला आहे ना, हे मला फार जरा थोडीशी चिड येते जेव्हा एक 40-50 वर्षाची बाई सांगणार, मी माझ्या नवऱ्याला विचारून सांगते. अहो, तुमचे डिसिजन पॉवर कुठे आहे? बरोबर आहे. एक 10, 12, 15 हजार सुद्धा जर तुम्हाला स्वतःवर खर्चायचंय, नवऱ्याला, सासूला, सासऱ्याला विचारावं लागणार. किंवा एक 25 वर्षाचा मुलगा किंवा मुलगी, सर अच्छा असं आहे का, 7,500 भरायचे का सर? तर सर मी आहे ना आईला विचारतो, अरे तू 25 वर्षाचा एवढा मोठा घोडा झालेला आहे, बिअर प्यायला जातो मित्रांबरोबर, खेळायला जातो, सर्व काय करायला जातो, सिगरेट ओढतोय, त्यावेळी तू विचारतोय का? तुझ्यावर तुला 7,500 रुपये चांगल्या गोष्टीसाठी जर तुला खर्चायचे तर ते तुला विचारायचे आहे. तर हे जरा आहे ना, लोकांचं जरा माइंडसेट मला कळत नाही. किंवा कधी कधी हस्बंड सांगतात बायकोला विचारून, मी जरा बायकोला, अरे काल तुम्ही प्यायला बसले होते तेव्हा तुम्ही बायकोला फोन करून विचारलं होतं का की आम्ही 4 ऑफिसची मंडळी बाहेर बसतोय? नाही, यू आर गोइंग टू इन्फॉर्म की बाबा मी आज असा प्रोग्राम करतोय, मी आता मी जाऊ का प्यायला? यू नॉट गोइंग टू आस्क दॅट. इट्स युअर लाईफ, यू डू वॉट एव्हर यू वॉन्ट टू डू. तर हेच आहे ना, म्हणून मी आधीच लोकांना सांगतो, आधी वय सांगा. ते म्हणतात सर 22, 23, 24, आर यू डिपेंडेंट? देन यू आस्क युअर पेरेंट्स नाव ओनली अँड देन ओनली कम टू मी, अदरवाईज डोंट कम टू. आणि ज्यावेळी मला कळतं की हा क्लायंट मला असला काय प्रश्न विचारतोय, तेव्हा मी तिथेच तो कॉन्व्हर्सेशन क्लोज करतो. कारण मला आईची एकदम स्पष्ट परमिशन आहे
की जी काय प्रोग्राम करतोय त्यामध्ये फेमिनाईन एनर्जी एम्पॉवर झाली पाहिजे, डिसएम्पॉवर नाही झाली पाहिजे. फेमिनाईन एनर्जीला डिपेंडेंट नाही करायचं आहे, इंडिपेंडेंट करायचं आहे. ओके. आधी वोट करायला मिळत नव्हतं त्यांना, मग ते घोंगटमध्ये होते, मग काय होते, मग त्यांना त्यांच्या बॉडीवर त्यांचं हे नव्हतं, किती बाळं करायची, किती बाळं नाही करायची. इट वॉज जस्ट गोइंग ऑन लाईक अ फॅक्टरी अँड यू नो दॅट. बरोबर. तर ते सर्व आता गेलं, ते सर्व थांबलं. तर म्हणून ओके, तू कट अ लॉंग स्टोरी शॉर्ट, चेतन, येस सर, फेमिनाईन एनर्जीचा प्रोग्राम आहे. तुम्ही इंडिपेंडेंटली डिसिजन घ्यायचा आणि इंडिपेंडेंटली डिसिजन करायचा. तुम्हाला पिरियड्स असो किंवा खाण्यापिण्याचा तेही काही त्रास नाही, एजवर काही लिमिट नाही. 21 अँड अबावच्या लोकांनी करायचं आहे. आणि मेन म्हणजे अमावस्या आणि पौर्णिमाला तुम्हाला अर्धा तास जरा जास्त तुमच्यासाठी द्यावं लागेल, कारण पौर्णिमाला तुम्ही एनर्जी रिलीज करणार, अमावस्याला तुम्ही एनर्जी अब्झॉर्ब करणार. दिवाळीचा पूजन अमावस्याला होतो, आपण लक्ष्मीला बोलवतो. पौर्णिमेला आपण सर्व नारळ वगैरे अर्पण करतो, दर्यामध्ये अर्पण. पौर्णिमेला सोडायचं असतं, अमावस्याला आणायचं असतं. बरोबर आहे. तर त्यावेळी ते सर्व ते मी शिकवतो बरोबर प्रोग्राममध्ये. राईट. कोणाला काही नाही कळलं तर त्यांना माहितच आहे, 9320010301. मला डायरेक्ट फोन करा, व्हॉइस मेसेज पाठवा, कॉल करा. आणि हा आता मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर 8 महिने राहिले. तुमचे जे 8 महिने बाकीचे जे कर्म आहे ते सोडून घ्या आणि महाकालीचा प्रोग्राम करा. तेवढीच माझी विनंती आहे सर्वांना. बाकी तुमच्यावर. येस सर, खूप छान माहिती दिली. ॲक्च्युली खूप नवीन टॉपिक होता आपल्या चॅनलवरचा आज हा, की देवी महाकालींबद्दल आज आपण बोललो आणि तुमचे अनुभव पण तुम्ही सांगितले. आणि त्या प्रोग्रामबद्दल जे तुम्ही शिकवतायत, एक उपासना तुम्ही शिकवताय की कशी केली गेली पाहिजे, त्याबद्दल सांगितलं सर. आणि त्यांचा नंबरही सांगितला आहे, तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये पण असणार आहे आणि डिस्प्लेला पण लावून देणार आहे. सर, खरंच मनापासून धन्यवाद. सर्वीकडे सर्व जाऊन जर तुम्ही थकून आले आणि काय नाही उपाय मिळालाय, शेवटी महाकालीकडे यावं लागणार. जय महाकाली. जय महाकाली.